परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की देव खूप अद्भुत असा आहे आणि देव ज्या अर्थी आमच्या जीवनात साक्ष निर्माण होत असतात याचा अर्थच असा आहे की देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. माझं देखील काल इतकं डोकं दुखत होतं आणि कामाचाही खूप ताण असतो आणि बाळकीनबाईंनी सांगितलं ते मराठा आरक्षण सर्वे ते देखील मला काम आहे. कॅटेगरीचं खूप सोपं आहे, परंतु मराठा समाज आणि ओपन कॅटेगरी यांचे जवळजवळ 182 प्रश्न आहेत आणि ते पूर्ण केल्याशिवाय ते सबमिट होत नाही. पण तरी पण देवाला धन्यवाद देतो, त्यामध्ये परमेश्वराने खूप सहाय्य केलेलं आहे आणि आताही करत आहे, त्याबद्दल देवाला धन्यवाद. आणि काल डोकं दुखत होतं इतकं खूप. मंदिरात आलो, आम्ही प्रार्थना केली, उपवास प्रार्थना होती आणि परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि देवाने मला आरोग्य दिलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या पालिकेमध्ये विभागीय परीक्षा ही कंपल्सरी आहे प्रमोशनसाठी आणि त्याचे 3 विषय होते आणि मला ते वेळच मिळालाच नाही अभ्यासाला. मी 2005 मध्ये LSD एक पदविका परीक्षा आहे पालिकेची, त्याच्यानंतर 2013 मध्ये LGS ही एक पदवी परीक्षा आहे, त्या दोन्ही परीक्षेचा अभ्यास केला होता, तेवढंच मला माहित होतं. आणि परीक्षा मागच्या नोव्हेंबरमध्ये होती आणि माझी इच्छाच नव्हती, कारण मला अभ्यास नाही तर कशाला द्यायची परीक्षा. मी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होतो आणि मला साहेबांचा फोन आला, अरे म्हणजे कुठे येतो? मी म्हटलं पेट्रोल भरतो, काम आहे. अरे म्हणजे पेपर चालू आहे, 11 वाजायला अजून 10 मिनिटं कमी, कुठे येतो? मी म्हटलं नाही साहेब मला नाही यायचं. त्यांनी खूप मला हे केलं, म्हणजे तू गपशिप इकडं जे असेल ते लिहि. आणि शनिवारचा दिवस होता, मी बाळासाहेबांना फोन केला, असं झालं मला परीक्षेला बोलत आहे. पेन नव्हता, पेन घेतला एक, प्रार्थना केली आणि 3 पेपर मी दिले, विश्वासाने दिले, कारण ज्ञान आणि बुद्धी फक्त परमेश्वर देते. आणि जवळजवळ 22 वर्ष झालं मी फक्त सहीसाठीच पेन वापरतो. माझं सगळं काम कॅम्प्युटरवर असतं आणि हात माझा इतका दुखत होता लिहिताना, आणि मला येत होतं सर्व, कारण देव येत होता. मला जेवढं लिहिता आलं तेवढे मी लिहिलं आणि परमेश्वराने मला काल परवा दिवसा निकाल लागला आणि जवळजवळ 63% मला पडले. गौरव देवाला देतो, कारण मी तर आशा सोडली होती, म्हटलं देता येईल नंतर. परंतु देवाच्या प्लॅन्स आपल्यासाठी वेगळे असतात. आपण जे प्लॅन करतो ते देवाचे प्लॅन नसतात आणि देव नेहमी आपल्याला उच्च स्थानावर देत असतो. हालेलुया. कारण जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यासाठी देव केव्हाही धावून येतो. हालेलुया. म्हणून टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. वचनाकडे आपण जाऊया, तत्पूर्वी आपण स्वतःला नम्र करूया, आपले नेत्र बंद करूया. हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड, थँक यू मास्टर लॉर्ड. काही वेळ आपलं मुख उघडा आणि प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, दावीद राजासारखं त्याचं गौरव करा. हालेलुया राबा, सिखांदा राबा, सिहाराला राबा, सिना बाखराला राबा, शांदा राबा. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करतो. पवित्र आत्मा आम्ही तुला उंच करतो. हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया. आपलं मुख उघडा, शांत बसू नका. परमेश्वर आपल्या मुखाकडे पाहत आहे, परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे. हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड, थँक यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. परमेश्वर आम्ही स्वतःला नम्र करतो आणि विनंती करतो प्रभू, आज तो आमच्या
परमेश्वर आज आम्ही आमचं अंतकरण उघडतो. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे पवित्र आत्मा से भर दे मुझे. तू ही मूर्ति मेरा, रोशन है चेहरा तेरा. तू ही मूर्ति मेरा, रोशन है चेहरा तेरा. दे दे नई जिंदगी, सब कुछ बदल दे मेरा. दे दे नई जिंदगी, सब कुछ बदल दे मेरा. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे. आत्मा से भर दे. चलो फिर जाओ यार, चलो हमारे कैमरा आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. देता है तू जिंदगी, देता है तू अगलगी, देता है तू जिंदगी, देता है तू अगलगी. सब कुछ तेरे पास से देता है तू हर खुशी. सब कुछ तेरे पास से देता है तू हर खुशी. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे. आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. तेरे लिए ही जीऊँ, तेरे लिए ही मरूँ, तेरे लिए ही जीऊँ, तेरे लिए ही मरूँ. तू जिस राह पर चला, मैं उस राह पर चलूँ. तू जिस राह पर चला, मैं उस राह पर चलूँ. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याशिवाय आमचं जगणं व्यर्थ आहे. आम्ही तुला विनंती करतो परमेश्वर, आज पुन्हा एक बार
तू आमची भेट घे, तुझ्या वचनाकडे तू आमच्याशी बोल परमेश्वर पिता. आम्ही प्रत्येक जण प्रभू शमूएला सारखं म्हणतो, बोल तुझा दास परमेश्वर पिता. वचन घेऊन देणारे सर्व दुरात्म्यांना आम्ही येशूच्या नावात दटावतो. येशूच्या नावात परमेश्वर आमच्या आत्मिक नेत्र आणि आत्मिक कान उघडतो. तुझं वचन आमच्या जीवनात 30 पट नव्हे तर 100 पट असं पीक असेल. सर्वजण नम्र होऊन प्रभू तुझ्या चरणाजवळ येतो. येशूच्याच नावात मागतो. हालेलुया. परत आवाज कमी. हालेलुया. हालेलुया. पहा, तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. तुम्ही साधे नाही, लक्षात ठेवा. पुन्हा एक बार सांगतो, तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मोलाने विकत घेतलेले आहात आणि त्याचं रक्त हे अतिशय पवित्र आणि अतिशय सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. म्हणून आजचा जो विषय आहे मन्नाचा, देवाची उपस्थिती, प्रेझेन्स ऑफ गॉड. आजचा जो विषय आहे तो काय आहे? देवाची उपस्थिती आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? पहा, किती आम्ही धूप जाळला, किती आम्ही अंतर लावलं, किती आम्ही मेणबत्त्या लावल्या, किती आम्ही अगरबत्त्या लावल्या, त्याने देवाची त्या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे का? हालेलुया. मग या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? जर आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती जर हवी असेल तर 3 गोष्टी परमेश्वर आज 3 गोष्टीवर आपल्याला बोलणार आहे. पहिली गोष्ट आहे देवाचं वचन, दुसरी गोष्ट आहे पवित्रता आणि तिसरी गोष्ट आहे आज्ञा पालन. या जर 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील तर आम्ही ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी देवाची उपस्थिती येणार. हालेलुया. कारण फक्त आम्ही ख्रिस्ती होऊन उपयोग नाही. हालेलुया. कारण ख्रिस्ती होण्यापेक्षा ख्रिस्ती जीवनाचा मार्गात चालणं खूप महत्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. यासाठी काय महत्वाचं आहे? आपण वाचू एक इतिहासाचा 13 अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, खूप महत्वाची घटना घडलेली आहे आणि ती घटना कशामुळे घडलेली आहे त्याबद्दलच आपण आता या विषयावर बोलणार आहोत. वाचूया आपण एक इतिहास 13वा अध्याय 14 वचन. देवाचा कोश ओबेद अदोम याच्या घरी 3 महिने राहिला. परमेश्वराने ओबेद अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व यास बरकत दिली. हालेलुया. हालेलुया. त्या ठिकाणी ओबेद अदोम हे विधर्मी व्यक्ती होता आणि त्याच्या घरी देवाचा कोश ठेवण्यात आला होता. तो त्यावेळच्या काळामध्ये त्या कोशामध्ये काय होतं? अनुवादाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 2 ते 5 वचन आपण वाचूया. त्या कोशामध्ये काय होतं आपण पाहूया. अनुवादाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 2 ते 5 वचन. मग तू फोडून टाकलेल्या पूर्वीच्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन. त्या तू कोशात ठेव. त्याप्रमाणे मी बाबळीच्या लाकडाचा एक कोश बनविला आणि पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडवून हाती घेऊन पर्वतावर गेलो. मंडळी जमली होती त्या दिवशी जी 10 वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हाला सांगितली होती तीच वचने त्याने पहिल्याप्रमाणे या पाट्यांवर लिहिली आणि माझ्या स्वाधीन केली. मग मी मागे परतून पर्वतावरून खाली उतरलो आणि त्या पाट्या मी बनवलेल्या कोशात ठेविल्या.
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्या अजून त्यात आहेत. हालेलुया. त्या कोशामध्ये काय आहे? वचनाच्या पाट्या. आणि ते वचन जे आहे ते अग्नीने, वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते अग्नीने लिहून काढलेलं वचन आहे. हालेलुया. त्या वचनाच्या पाट्या त्या कोशामध्ये होता. पहिले राजाचा 8वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय म्हटले वाचू आपण. पहिले राजे 8वा अध्याय 9 वचन. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला. तेव्हा होरेबात मोशेने या कोशात 2 दगडी पाट्या ठेवल्या होत्या. त्या खेरीज त्यात दुसरे काही नव्हते. त्या कोशामध्ये काय होतं? 2 दगडी पाट्या. म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन त्या कोशामध्ये होतं. आणि अजून एक वचन वाचूया. 2 इतिहास 5वा अध्याय आणि 10वं वचन. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला. त्या समय होरेबात मोशाने या कोशात 2 पाट्या ठेवल्या होत्या. त्यांखेरीज त्यात दुसरे काही नव्हते. हालेलुया. हालेलुया. पहा, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हा कोश होता, यामध्ये वचनाच्या पाट्या होत्या. आणि हा कोश अदोम याच्या घरी ठेवण्यात आलेला होता. आणि त्या ठिकाणी त्याला 3 महिन्याचा होता. आणि त्या ठिकाणी 3 महिने अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व त्याला परमेश्वराने बरकत दिलेला आहे. हालेलुया. आज जो कोश आहे तो कोश दुसरं तिसरं कोणी नाही, तर तो कोश आज तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. आणि म्हणून आज ती वचन आमच्या अंतःकरणामध्ये हवी आहेत. हालेलुया. आणि जर ते आमच्या अंतःकरणात नसतील तर देवाचं प्रेझेन्स, देवाची उपस्थिती आम्हाला कधीही जाणवणार नाही. हालेलुया. कारण वचन जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर आम्ही सैतानाच्या शक्ती विरुद्ध उभं राहू शकतो. किती आमच्यावर संकट येऊ द्या, कशीही परिस्थिती असू द्या, जर तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं वचन असेल तर कधीही निष्फळ होत नाही. हालेलुया. लुकाचं पुस्तक याचा 24 अध्याय 35 वचन वाचूया आपण. त्या ठिकाणी काय म्हटलंय पहा. 24-35. मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली. लूक याचा 24 अध्याय 35 वचन. तेच आहे का? मत्तय असं मत्तय आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील, परंतु माझे वचने नाही तशी होणारच नाही. हालेलुया. काय म्हटलं वचनामध्ये की आकाश व पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. हालेलुया. इतकं प्रखर शब्द परमेश्वराने सांगितलेला आहे की त्या वचनामध्ये खूप सामर्थ्य आहे. हालेलुया. कारण ती वचनं जी आहेत ती अग्नीने लिहून काढलेली आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये देखील ते अग्नीने लिहून काढलेले आहेत. कारण ते वचन जर आमच्यामध्ये असेल तर देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार. आमची त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असणार आहे. हालेलुया. परंतु जर आम्ही वचनच वाचलं नाही, देवाच्या वचनाचा स्वीकार केला नाही, तर त्या आमच्या अंतःकरणामध्ये येणार नाही. हालेलुया. एक म्हण आहे, आडात नाही तर पौरात येणार कुठून. हालेलुया. मग अशा प्रकारचं आम्ही नसावं. जर आम्ही परमेश्वराचं वचन जर ऐकत आहोत तर ते आम्ही वाचलं पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही त्यांची गोष्ट सोडा, त्यांनी ते ऐकलं पाहिजे. ऐकून त्याची साठवणूक आपल्या अंतःकरणामध्ये केली. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला वचन दिलं. उत्पत्तीचं पुस्तक याचं 15 अध्याय 1 ते 5 वचन आपण काढूया. उत्पत्तीचं पुस्तक 15 अध्याय
1 ते 5 वचन पहा. त्या ठिकाणी काय म्हटलंय की या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मीच तुझे परम पारितोषिक आहे. काय वचन दिलं परमेश्वराने की तो अब्रामाला म्हणाला की मी तुझी ढाल आहे. हालेलुया. तो परमेश्वर आज आम्हाला देखील काय सांगत आहे की तो आमची ढाल आहे. स्तोत्र 91 मध्ये आम्ही वाचतो की त्याचं सत्य हे ढाल आणि कवच आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, हे सत्य म्हणजे काय आहे, हे वचन म्हणजे काय आहे. आजच्या मितीला वचन प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तोच येशू आमच्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. या ठिकाणी म्हटलंय की तो काय म्हटला अब्रामाला, मी तुझी ढाल आहे, मीच तुझे परम पारितोषिक आहे. लक्षात ठेवा, या जगामध्ये जगत असताना आमची धाव आम्ही धावत असताना आम्हाला हे पारितोषिक नाही की आम्हाला खूप चांगलं घर मिळालं, आम्हाला खूप चांगली नोकरी मिळाली, आमच्याकडे खूप खूप बँक बॅलन्स आहे, आमच्याकडे खूप समृद्धी आहे. हे नाही, हे पारितोषिक नाही. लक्षात ठेवा, ही तुमची गरज आहे. हालेलुया. पारितोषिक काय आहे? पारितोषिक सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. त्यासाठीच हे वचन आमच्या अंतःकरणात असलं पाहिजे. हालेलुया. पुढे म्हटलं अब्राम म्हणाला, हे परमेश्वरा, हे प्रभू, तू मला काय देणार? या ठिकाणी अब्रामाने प्रश्न केला. आम्ही देखील प्रश्न करतो की प्रभू, मी तुझ्या मंदिरात येतोय, मला काय मिळणार आहे? खूप प्रश्न असतात आमचे. काही काही लोक अशी अटी घालतात, जर माझं हे काम झालं तर मी देवाकडे. हालेलुया. जर मला असं मिळालं तर मी असं करेन. त्याचं कारण असं आहे, अब्रामाला 100 वर्ष त्याच्या प्रश्नामुळे 100 वर्ष वाट पाहावं लागली. किती वर्ष? 100 वर्ष. कारण त्याने कुणाला प्रश्न केला? देवाला. हालेलुया. पहा, आम्हाला देवाला प्रश्न करण्याचा अधिकार नाही. हालेलुया. या ठिकाणी तो काय म्हटलं की प्रभू, तू मला काय देणार? हालेलुया. कधी कधी आम्ही मंदिरात येतो, दर रविवारी येतो, आमची प्रार्थना ऐकली जात नाही. वर्ष आम्ही त्या गोष्टीकडे पाहतो की देव आमचं ऐकत नाही. कारण का की देव काय म्हणते, या अब्रामासारखा म्हणतो की आम्हाला देवापासून काय मिळेल. हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्याय जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी तो लंगडा भिकारी काय होता, तो काहीतरी मिळेल या आशेने तो मंदिराच्या दरवाजापाशी थांबायचा. जगातल्या गोष्टी मिळण्यासाठी तो थांबायचा. हालेलुया. परंतु देवाला तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप अद्भुत गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणून देवाची इच्छा आहे. हालेलुया. या ठिकाणी तो काय म्हटला की तुम्हाला काय देणार? मी तर असाच गत होणार. म्हणजे त्याने हा विश्वास ठेवला की मी पुत्र संतान होण्याबरोबरच असाच मी जाणार आहे. माझ्या घराचा मालक दिमिश्की एलिएझर हा होणार. अब्राम आणखी म्हणाला, पहा, तुम्हाला काही संतान दिले नाही तर माझ्या घरचा एक माणूस माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. पहा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. कधी कधी आम्हाला वाटते की आम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे, आमचं मन ठरवून जातं की आम्हाला हे मिळणार नाही, हे आमच्याकडे होणार नाही. त्यावेळेस तुम्ही बोलता, त्यावेळेस तसंच घडतं. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगतं की परमेश्वर त्याला म्हणाला की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. देव सांगतो, आपल्याला देखील ते सांगतो की तुमच्या जीवनाच्या माझे भेद आहेत, संकल्प आहेत, ते तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या अनिष्टाचे नाहीत. जर तुम्ही तो विचार करत असाल तर तो विचार तुम्ही काढून टाका. या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं, तर तुझ्या पोटी येणाराच तुझा वारस होईल. हालेलुया. हे अभिवचन परमेश्वराने अब्रामाला दिले. तेच अभिवचन त्याने तुम्हाला आणि आम्हाला दिलेलं आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. या सार्वकालिक जीवनासाठीच आमची सर्व काही उठाठेव आहे. हालेलुया. वचनामध्ये सांगितलेलं आहे की पापी मनुष्याला कष्ट करण्यास परमेश्वराने लाभलेला आहे, परंतु धार्मिकास तो लागेल ते झोपेत देते.
हालेलुया. आणि देवाची तीच इच्छा तुमच्या आणि माझ्या संबंधाने आहे. जर आमच्यामध्ये देवाची उपस्थिती हवी असेल तर ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये येणं गरजेचं आहे. हालेलुया. काय एक भाऊ मला एकदा भेटला. तो विदर्भी भाऊ आहे आणि काही दिवसापासून तो परमेश्वराच्या मार्गात येत आहे, परंतु तो मंदिरात आला नाही. आणि काही दिवसापूर्वी मला भेटला आणि मला त्याची अवस्था खूप कठीण आहे. पत्नी लेकरं सगळं त्याला सोडलेलं आहे. आणि तो आला आणि मला म्हणायला लागला, बघ ना भाऊ, म्हणजे मी आता मी सगळं सोडलंय, मी कोणतेच सण पाळत नाही, मी हे नाही करत ते नाही करत, मी काय करतो, हे बायबल आहे ना उशाखालीच ठेवतो. मी त्याला सांगितलं, हे बायबल उशाखाली ठेवायला उशी नाही. हालेलुया. हे जर आपण उशाखाली ठेवलं तेव्हाच तुमच्या डोक्यात जाणार. हा, जर तुम्हाला भूक लागलेली आहे आणि जर जेवण समोर आहे आणि त्याच्याकडे बघतच बसून तुमची भूक भागणार आहे का? ते जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत तुमची भूक शमणार आहे का? तसंच पवित्र शास्त्राचं आहे. वचन काय डोक्याच्या उशाखाली ठेवून तुम्हाला आरोग्य मिळणार नाही. हा तुमचा विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु जर त्या विश्वासाने जर तुमच्या खूप प्रगती होत असेल तर जर परमेश्वराचं वचन जर तुम्ही वाचलं तर 1000 पट तुमची प्रगती होईल. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती केव्हा येईल? ज्या वेळेस ते वचन तुमच्यामध्ये असेल. कारण वचन हे परमेश्वराने दिलेल्या त्याच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आहे आणि जे शब्द जे बोलला, जे अभिवेचन त्याने अब्राहमाला दिले त्याने ते पूर्ण केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की त्याची संतती आकाशातील ताऱ्यांची आणि समुद्राच्या वाळूंची आज झालेली आहे. हालेलुया. हे अभिवचन आहे, हे वचन आहे. एवढंच नाही तर 2 शमूएल याचा 7वा ते 11वा वचनामध्ये त्याने दावीदाला देखील अभिवचन दिलेलं आहे की मी तुझी संतती निरंतर स्थापीन. हालेलुया. आणि परमेश्वराने ते केलेलं आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, वचन आमच्या अंतःकरणात असणं खूप गरजेचं आहे. आणि वचन काय आहे? इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि 12वा वचन आपण वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय 12वा वचन. कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांगे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. हालेलुया. देवाचं वचन कसं आहे? सजीव आहे, ते जिवंत आहे, कारण ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण येशू ख्रिस्त जगामध्ये आला, त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभ स्वीकारला, वधस्तंभावरचं मरण त्याने केलं. 3ऱ्या दिवशी तो उठला आणि तो आजही जिवंत आहे. तसं हे वचन जे आहे ते जिवंत आहे. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानात आम्ही पाहतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्तच आमच्या अंतःकरणामध्ये येणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि ते वचन असं आहे की कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. हालेलुया. जीव, आत्मा व सांगे व मज्जा यास भेदून आरपार जाणार ते आहे, कारण ते अंतःकरणामध्ये राहणार ते आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना परमेश्वराचं वचन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर वचन आमच्या जीवनामध्ये नसेल तर काहीच उपयोग नाही. जर तुमच्या अंतःकरणामध्ये वचन नसेल तर तुम्ही सैतानाशी सामना करू शकत नाही. हालेलुया. जगातील लोकांसारखं जर तुमच्यावर संकट आलं, एखादा आजार आला, तर जगातील लोक खूप पैसा खर्च करतात, खूप प्रयत्न करतात, परंतु त्यांना यश येत नाही. परंतु जर आमच्या जीवनामध्ये जर आजार आला तर हे वचन त्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. जर विश्वासाने तुम्ही वचन स्वीकारली, परमेश्वराचं वचन सांगतं मी तुला आरोग्य देईन, याचा अर्थ असा आहे की आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे.
ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. हे केव्हा आम्हाला कळलं? ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचू त्याच वेळेस आम्हाला कळलं, अन्यथा आम्हाला समजणार नाही. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की विश्वासणाऱ्याची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हालेलुया. अगदी सहज गोष्टी नाही, लक्षात घ्या. तुम्हाला हे मी तुम्ही सांगतो की तुम्ही सर्वसाधारण लोक नाही. तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा देवाने आशीर्वादित केलेला आहे. यासाठी आपल्या स्वतःला खूप तयार करा. वचनामध्ये खूप तयार करा आपल्या स्वतःला. जितकं आम्हाला वचन मिळेल तितकं आम्ही ते ग्रहण केलं पाहिजे. जितकं वचनास्वरूप भोजन आम्हाला मिळतं ते आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि ते आम्ही अंगीकारलं पाहिजे. फक्त नुसतं वचन ऐकून फक्त जपून ठेवून उपयोग नाही, तर त्याचा परिणाम आमच्या वागण्यावर झाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. असा परिणाम झाला पाहिजे की हा व्यक्ती इतक्या शिव्या देणाऱ्या याच्यामध्ये कसं काय बदल, असा प्रश्न लोकांनी केला. हे सर्व कुठून? हालेलुया. हे फक्त देव आणि देवच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि तो बदल केव्हा होणार आहे? ज्यावेळेस आम्ही वचन आमच्या अंतःकरणात त्यावेळेस. हालेलुया. एखादी समस्या जर आली आमच्या जीवनामध्ये तर आमच्याकडे ते वचन असलं पाहिजे. स्तोत्र 34:4 प्रमाणे काय म्हटलं की मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला, त्याने माझ्या भयापासून मला सोडवलं. जर तुमच्या जीवनामध्ये एखादं भय असेल, संकट असेल, वादळ असेल तर घाबरून जाऊ नका. तर परमेश्वराचं वचन क्लेम करा. दावीद राजाने तेच केलेलं आहे, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये देवाचे वचन होते. त्याला माहित होतं मला कुणाला शरण जायचं. हालेलुया. आम्ही माणसाला जर शरण गेलो तर आमचा नाश होईल. जर आम्ही मनुष्यावर भरोसा ठेवला तर आमची फसवणूक होईल. परंतु परमेश्वराला जर शरण गेले तर निश्चितच आम्हाला तो सर्व संकटातून सोडेल. हालेलुया. त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये देवाचे वचन खूप महत्वाचे आहे. आणि मग हे वचन कसे आहेत? वाचूया आपण स्तोत्र संहितेचा 12:6 वचन. लुटारूंचे डेरे समुद्र असतात, जे देवाला चेतवितात ते निर्भय राहतात. स्तोत्र 12 आहे ना. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत, भट्टीत 7 वेळा शुद्ध करून भूमीवर ओतलेल्या रुपयासारखी ती आहे. हालेलुया. हालेलुया. काय म्हटलं? परमेश्वराची वचने शुद्ध आहेत, भट्टीत 7 वेळा शुद्ध करून भूमीवर ओतलेल्या रुपयासारखी ती आहेत. हालेलुया. हालेलुया. हे रुपये आहेत, आज तुम्हाला ते मिळत आहेत. हालेलुया. अशी वेळ येणार आहे देवाच्या लोकांनो, हे पवित्र शास्त्र देखील तुम्हाला वाचायला मिळणार नाही. हालेलुया. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही आणि मी खरंच भाग्यवान आहोत. हे पवित्र शास्त्राचं ग्रीनिच वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड आहे. साधं सुद्धा नाही. 500 कोटी कशाला म्हणतात? बायबल आतापर्यंत विकलेले आहेत. किती? 500 कोटी. आणि दुसऱ्या ग्रंथाचे जर तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी गीता, भागवत, रामायण त्याचे किती फक्त माहिती? 16 कोटी 60 लाख पुस्तकं विकली. किती? 16 कोटी 60 लाख. आणि कुराण जे आहे ना त्याच्या प्रती आतापर्यंत फक्त 80 कोटी विकलेले आहेत. किती? विचार करा. 500 कोटी पुढं, 80 कोटी पुढं, 1250 कोटी पुढं, 1600 कोटी पुढं. याचा अर्थच असा आहे की देवाचं वचन पूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगतो की वेळ कधी सांगता येत नाही. देवाचं वचन कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. आज जर तुम्ही पाहिलं व्हॉट्सअप, फेसबुकला देवाचं वचन प्रत्येक जणांपर्यंत पोहोचलेलं आहे. जे वाचत नाही त्यांच्यापर्यंत देखील पोहोचलेलं आहे. म्हणून देवाच्या लोकांनी हे वचन अशी वेळ येणार आहे की तुम्हाला ते ऐकायला सुद्धा मिळणार नाही, पाहायला सुद्धा मिळणार नाही. त्यावेळेस युद्ध असेल तर खूप भयानक असेल.
म्हणून हे वचन आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. वचन आमच्यामध्ये असेल तर वचनामध्ये काय म्हटलंय की ते वचन शुद्ध आहे. म्हणजे जर वचन शुद्ध आहे तर तुम्ही आणि मी शुद्ध आहे, कारण ते आमच्या अंतःकरणात असतात. हे वचन फक्त याच्यावर त्याचा उपयोग नाही, परंतु ते आमच्या अंतःकरणामध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणून स्तोत्रकर्ता काय म्हणतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवूया. हालेलुया, हालेलुया. दावीद राजा म्हणतो तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश असा. म्हणजे आमच्या पावले ते दिवा असा आहे, आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, यासाठी की आम्हाला स्पष्ट दिसावं जगातील खाली खुशालीपासून, जगातील वाईट गोष्टीपासून आम्हाला आमची जपवणूक व्हावी अशी देवाची इच्छा आहे. आणि ज्या वेळेस तुमच्यामध्ये हे वचन असेल त्यावेळेस तुमचा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा दिसणं गरजेचं आहे. जर तुमचा स्वभाव जर विदर्भी लोकांसारखा असेल तर तुमच्यामध्ये वचन नाही, तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती नाही. जर अजूनही आमच्या मुखामध्ये जर अपशब्द असतील, अजूनही आम्ही त्या जुन्या गोष्टी करत असू, अजूनही आमचा जुना स्वभाव असेल तर ती वचनं आमच्यामध्ये नाहीत. आम्ही फक्त ते ऐकलेले आहे. कारण पेरणी करायचा दृष्टांत जर ते पाहिला तर त्या ठिकाणी काय म्हटले, काही बी जे आहे ते वाटेवर पडलं आणि ते वाटेवर पडलं त्याच्यामुळे त्यांना पाणी नसल्यामुळे ते वाळून सुकून गेलं. याचा अर्थ असा आहे की जगामध्ये खूप समस्या देखील येणार आहेत, तर त्यामध्ये टिकणं गरजेचं का आहे. तुम्ही ज्यावेळेस टिकाल ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणात वचन असतील. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने स्वतः सांगितलेलं आहे, मत्तेचं पुस्तक याचा 4 अध्याय 4 वचन, ज्यावेळेस परीक्षक म्हणजे सैतान त्याची परीक्षा घेत होता त्यावेळेस येशूने त्याला उत्तर दिलं. वाचूया आपण मत्तेचं पुस्तक 4 अध्याय 4 वचन. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. हालेलुया, हालेलुया. पहा काय म्हटलंय, मनुष्य केवळ, आज आम्ही भाकरी खाऊन जगतो, परंतु परिस्थिती अशी येणार आहे की देवाचं वचन हे व्यर्थ नाही, ते सत्य आहे, ते त्रिकालवादी 1000 वेळा या ठिकाणी म्हटलंय की ते भट्टीत 7 वेळा शुद्ध करून भूमीवर ओतलेल्या रुपयासारखे ते आहे. ते म्हणते की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचणार आहे. हालेलुया. पहा तुमच्या जीवनात एखादा आजार जरी आला, किती मोठा कॅन्सर असू द्या, ट्यूमर असू द्या, बीपी शुगर काही असू द्या, जर तुमच्या अंतःकरणामध्ये वचन आहे, त्या ठिकाणी म्हटलं की प्रत्येक देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मनुष्य वाचणार आहे. हालेलुया. त्यासाठी ते वचन आम्हाला साठवायचं आहे. हालेलुया. आणि मग देवाने आम्हाला देखील एक अभिवचन दिलं. आपण वाचू यशायाचं पुस्तक त्याचा 43 अध्याय 1 आणि 5 वचन. यशायाचं पुस्तक 43 अध्याय 1 वचन आणि 5 वचन. काय म्हटलंय वाचूया. यशाया 43. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. भिऊ नको कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारले आहे. हालेलुया. देव म्हणतो तू माझा आहेस. हालेलुया. कदाचित आम्ही पंतप्रधानाला आम्ही सर्वजण ओळखतो, परंतु जर तुम्ही जाऊन त्याला भेटले तर तुम्हाला तो ओळखेल का? पहिली गोष्ट त्याच्याकडे जाताच आम्हाला इतके संकट पार करावं लागतील, खूप चौकशा होतील, आमचं आधार कार्ड घेतील, वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची चौकशी होईल, कोण आहे, कसा आहे, कशाला आला, या सगळ्या चौकशी होतील. देवाला गरज नाही या चौकशा करायची, कारण देव तुमचा आणि माझा अंतःकरण जाणतो. या ठिकाणी तो म्हणतो की मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. लक्षात ठेवा, तुम्ही सर्वसाधारण लोक नाही तर तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. आणि देव म्हणतो काय की तू भिवू नको,
हालेलुया. देव आज आणि युगानुयुग जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि हे अभिवचन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. 5व्या वचनामध्ये म्हटलंय की भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझा वंश उगवतीकडून आणि मावळतीकडून तुला मी एकवट करेन. हालेलुया. हा आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, आमचं जीवन हे वचनावर आधारलेलं असलं पाहिजे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये 4 शुभ वर्तमान आहेत. 5वं शुभ वर्तमान जे आहे ते तुम्ही आणि मी आहोत. अशी वेळ येत आहे की आम्हाला सुवार्ता सांगायची गरज नाही, आम्हाला पाहताच म्हटलं पाहिजे की हे जिवंत देवाचे लेकरं आहेत. हालेलुया. हे ज्यावेळेस आमच्यामध्ये वचन येईल त्यावेळेस आमच्यामध्ये देवाची उपस्थितीची जाणीव आम्हाला होईल. देवाची उपस्थितीची जाणीव लोकांना होईल. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी यश असेल, ज्या ठिकाणी तुम्ही जाल ते ठिकाण आशीर्वादित असेल. ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करता ते लोक बरे होतील, कारण तुमच्यामध्ये ते देवाचं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. दुसरी गोष्ट जी आहे ती आहे पवित्रता. हालेलुया. लेवीचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि 2रं वचन. लेवीचं पुस्तक 19 अध्याय 2रं वचन. इस्रायलाच्या सर्व मंडळी सांग, इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांग, तुम्ही पवित्र असावे, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. तुमचा देव पवित्र आहे. हालेलुया. हालेलुया. आपला देव हा अतिशय पवित्र आहे. तो मनुष्याला खूप प्रेम करतो, कारण देवाने त्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला की मनुष्याला पापातून मुक्त करण्यासाठी. देव जो आहे तो पापाचा द्वेष करतो, पापी लोकांचा द्वेष करत नाही. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की तो जसा पवित्र आहे तसं आम्ही देखील प्रत्येक आचरणात पवित्र असलं पाहिजे. जगातील ख्याली कुशली सारखं नाही, हे खाल्लं का मी अपवित्र होईल, हे खाल्लं का तरी तुम्ही अपवित्र होत नाही. तर अपवित्र होणाऱ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत की त्या गोष्टीपासून आम्हाला दूर राहायचं आहे. आम्हाला लबाडीपासून दूर राहायचं आहे. देवाला न वाटणाऱ्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे. पवित्र राहण्यासाठी आम्हाला कुठलं औषध मिळणार नाही, कुठलं टॉनिक मिळणार नाही, कुठल्या गोळ्या आम्हाला खायची गरज नाही. तर त्यासाठी आमचा स्वभाव बदलणं गरजेचं आहे. जगाच्या वाईट गोष्टीपासून आम्ही स्वतःला अलिप्त केलं पाहिजे. व्यसनापासून आमची स्वतः सुटका आम्ही करून घेतली पाहिजे. आणि देव सांगतो जसा मी पवित्र आहे तसं प्रत्येक आचरणामध्ये तुम्ही आणि मी पवित्र असावे. त्यावेळेस देवाची प्रेझेन्स उपस्थिती आमच्या जीवनामध्ये असेल. हालेलुया. अनुवादाचं पुस्तकाचं 23वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये म्हटलंय की कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि शत्रूला तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत इकडून तिकडे फिरत असतो. यास्तव तू आपली छावणी पवित्र ठेवावी. लक्षात ठेवा, तुमच्या भोवती परमेश्वराचे हजारो दिव्यदूत आहेत आणि तुम्ही काय करता हे सर्व देव पाहत आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुमचा बचाव करण्यासाठी देवाचा आत्मा तुमच्या भोवती फिरत असतो. शत्रूला तुमच्या हाती देण्यासाठी तो फिरत असतो. परंतु जर तुम्ही स्वतःला पवित्र ठेवलं नाही तर परमेश्वर तुमच्यापासून दूर जाईल. हालेलुया. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये राहणार नाही. आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, उपवास धरतो, प्रार्थना करतो, सर्व काही करतो, परंतु आमच्यामध्ये जर एखादा स्वभाव असेल, जर आमचा स्वभाव चुकीचा असेल, आमच्यामध्ये व्यसन असेल, आम्ही कुणाची निंदा करत असो, आमच्या मुखामध्ये जर वाईट शब्द असतील, तर देव त्याची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. कारण देव हा अतिशय पवित्र आहे. हालेलुया. शमूएल, पहिले शमूएल याचा 5वा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचूया. पहिले शमूएल
5 या ठिकाणी काय म्हटलंय की बलिष्ठांनी देवाचा कोश घेतला, तो एबेनेझर येथून अशदोद येथे नेला. बलिष्ठांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला. हा दागोन काय आहे की त्या ठिकाणी दागोनाचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी एक मूर्ती होती दागोनाची. पुढे म्हटलंय की अशदोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडलेला आहे. हालेलुया. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं त्या कोशाभोवती जी मूर्ती होती ती पालथी पडलेली आहे. आणि पुढे म्हटलंय तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवलं. आणि काय घडलेलं आहे, दुसऱ्या दिवशी पहाटे सुटून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. त्याचे शिर व दोन्ही हात तळवे तुटून उंबरवर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले असे त्यांच्या दृष्टीस पडले. हालेलुया. लक्षात ठेवा, देवाला सर्व गोष्टींपेक्षा मूर्ती पूजेचा खूप गुण आहे. हालेलुया. आम्ही देवाची प्रतिमा करू शकत नाही, आम्ही देवाला पाहिलेलं नाही. जर आज देखील आमच्या अंतःकरणामध्ये काही मूर्ती आम्ही बसवलेल्या आहे आणि परमेश्वराचं वचन सांगतं तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि देवाचं वचन सांगतं जो कोणी आपल्या आई वडिलांवर माझ्यापेक्षा अधिक प्रेम करतो, जो आपल्या मुलगावर अधिक प्रेम करतो, मुलीवर अधिक प्रेम करतो, तो माझ्या योग्यतेचा नाही असं स्पष्ट सांगितलं. हालेलुया. कारण लक्षात ठेवा, आमच्या आई वडिलांना जीवन आम्ही देऊ शकत नाही, आमच्या पत्नी लेकराला आम्ही जीवन देऊ शकत नाही, परंतु परमेश्वर ते देऊ शकतो. हालेलुया. म्हणून देव सांगतो की या गोष्टीवर अधिक प्रेम करण्यापेक्षा माझ्यावर करा. कधी कधी आम्हाला खूप त्रास होतो, आमच्या लेकराला काही त्रास झाला तर आम्हाला खूप त्रास होतो. कारण का की आम्ही खूप त्या लेकरावर प्रेम करतो. हालेलुया. आणि देवाची इच्छा नाही की त्या आम्हाला त्रास व्हावा, देवाची इच्छा नाही की आम्हाला त्या गोष्टीचा त्रास व्हावा. देव यासाठी सांगतो की संपूर्ण लक्ष माझ्याकडे लाव. तुमच्यापेक्षा देव तुमच्या लेकराला आरोग्य देऊ शकतो, म्हणून देवाला अधिक प्रीती करा. तुमच्यापेक्षा देवाला अधिक तुम्ही जर प्रीती केली, आपल्या लेकरापेक्षा, पत्नीपेक्षा, आई वडिलांपेक्षा देवाला प्रथम स्थान द्या. पहा, परमेश्वर तुमच्या जीवनात काम केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तो कोश इतका पवित्र होता की त्या ठिकाणी ती मूर्ती टिकलीच नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जर देवाचा आत्मा असेल तर कुठलीही ताकद, कुठलाही व्याधी, कुठल्याही करणी, काळी जादू काही असू द्या, ती तुमच्या पुढे टिकणार नाही. कारण तुमच्यामध्ये पवित्रता आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तो देव काय म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील पवित्र असा. त्या कोशामध्ये पवित्रता होती. जो कोश तुम्ही आणि मी आहोत, आज आमच्या अंतःकरणामध्ये ती पवित्रता आहे का, की अजूनही आम्ही चुका करत आहोत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला बदलण्याची खूप गरज आहे. हालेलुया. आम्ही स्वतःला कंट्रोल करण्याची खूप गरज आहे. आमच्यातील राग काढण्याची गरज आहे. आमच्या मुखावर आम्ही लगाम घालण्याची गरज आहे. आम्ही कधी कधी काय बोलतो आम्हाला कळत नाही, आम्ही कुणाविरुद्ध कुरकुर करतो आम्हाला कळत नाही, परंतु लक्षात ठेवा, आमचा प्रत्येक शब्द देवाचे दूत घेऊन जात असतात. हालेलुया. या ठिकाणी आम्ही पाहत होतो इतका पवित्र कोश होता, त्यामध्ये इतकी पवित्रता होती. त्या मंदिरामध्ये तो कोश असल्यामुळं त्या मूर्तीचे तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचं धड वेगळं झालेलं, हातपाय वेगळे झाले. पुढे म्हटलंय 5व्या वचनात, या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अशदोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाही. हालेलुया. हालेलुया. व देवाच्या लोकांनो, जसा तो कोश पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र आहात. आणि दुसरा सामुएल याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी काय म्हटलं की नाकोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली, म्हणून उच्चाने देवाचा कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उच्चावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झालेला.
हालेलुया. पहा, त्या ठिकाणी जर तुम्ही पवित्र नसाल तर कदाचित तुम्ही धोका खाऊ शकता. जर तुमच्यामध्ये अजूनही तो स्वभाव असेल तर तुमच्या प्रार्थना कुणीच ऐकणार नाही. एकदा आम्ही प्रार्थनेला बाळासाहेब, आम्ही खूप जुनी गोष्ट आहे, आणि एका घरी आम्ही प्रार्थनेला गेलो. पास्टर आणि मी होतो, आणि त्या बाईला सैतानाची पीडा होती. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू लागलो तर ती बाई घुमायला लागली, आणि बाळासाहेब तिच्यासाठी प्रार्थना करत होते डोक्यावर हात ठेवून. आणि त्याच वेळेस तिचा पती बाहेरून आला, आणि तो पिलेला होता, आणि बाळासाहेबाला सारखा वाचला ठेवली. तिने हात ठेवल्याबरोबर असा झटका बसला त्याला की लांब पडून ते दारूच उतरले. हालेलुया. पहा, लक्षात ठेवा, देव पवित्र आहे आणि त्याच्या लोकांनी देखील पवित्र असावं. कुणी या गोष्टी जर करायला लागले, तुम्ही करा, तो तुम्हाला अधिकार आहे, परंतु त्यासाठी तुमच्यामध्ये ती पवित्रता असणार. हालेलुया. इतकं सहज घेऊ नका. तो व्यक्ती इतका जोरात पडला, इतका फेकला गेला, त्याची नशाच उतरली, तू शांत बसला. अशी अवस्था आपली देखील होऊ शकते. जर आम्ही देवाच्या मार्गात चाललेलो आहोत तर स्वतःला जपा, स्वतःला पवित्र ठेवा, कारण तुमच्यावर जगाची नजर नाही तर देवाची नजर. हालेलुया. जगाला किती नजर लावू द्या, त्यांचे डोळे आंधळे होते, पण देवाची ज्याच्यावर नजर आहे त्याला कुणाचीच नजर लागली. जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर पवित्रता असेल, येशू असेल, तर कुठलाही किती करणी कळू द्या, किती काळी जादू करू द्या, किती चक्रा मारू द्या, काय होणार नाही. कारण येशू पुढे हे काही चलत नाही. जर येशू पुढे चलत नाही तर ते तुमच्या आणि माझ्या पुढे देखील चालणार नाही, कारण देव आमच्या अंतःकरणामध्ये आहे. हालेलुया. या उज्जाने काय केलं? हात लावला. कदाचित तो देवाच्या दृष्टीने पातकी असेल, त्याने हा विचार, त्याची काही चूक नव्हती, त्याने सहज काय केलं? हात लावायला पडू नये ही त्याची चांगली इच्छा होती, परंतु देव अंतःकरण पाहतो. हालेलुया. जरी आम्ही वरून किती चांगले असलो, चांगले कपडे घालत बसलो, चांगलं बोलत असलो, तरी देवाला माहिती की आमचा स्वभाव कसा आहे. हालेलुया. जरी आरशात आम्ही उभं राहिलो, आम्हाला खूप आम्ही चांगले दिसतो, परंतु देव जो पाहतो ना, आमचा अंतःकरणाचा आरसा पाहतो. हालेलुया. हालेलुया. देव तुमचा स्वभाव पाहतो. देव तुमचा रंग पाहत नाही, रूप पाहत नाही, तुम्ही कोणत्या जातीच्या धर्माच्या, देवाला काहीच घेणं नाही. देव अंतःकरण पाहतो. जर त्यामध्ये पवित्रता असेल तर निश्चित देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये 100% आहे. हालेलुया. आणि त्याचं परीक्षण आम्ही स्वतः करायचं आहे. त्याला कुणाला सांगायची गरज नाही, कुणाला विचारायची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. 1 पेत्र्याचा पहिला अध्याय 15 ते 16 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी काय म्हटलंय की जर ज्याने तुम्हाला पाचारण केले तो जसा पवित्र आहे, तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे. यास्तव तुम्ही पवित्र असावे असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. या जगामध्ये जगत असताना लक्षात ठेवा, तुमच्या दृष्टीला खूप काही गोष्टी पडत आहेत, परंतु स्वतःला त्यापासून सावरा. हालेलुया. तर तो देव म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही आणि मी देखील प्रत्येक आचरणामध्ये, म्हणजे आमच्या वागणुकीमध्ये आम्ही पवित्र असलं पाहिजे. हालेलुया. सहज आम्ही पाप करत असतो. फोन एखाद्याचा आला की आम्ही सहज थोडं बोलतो. जर आम्ही घरी असतो तर आम्ही काय सांगतो? हाय मी अर्ध्या वाजता सहज फोटो बोलतो, अगदी सहज, आणि काहीच वाटत नाही आम्हाला. हालेलुया. लक्षात ठेवा, हे छोटे छोटे जे कोल्हे असतात ते चांगलं घर ठोकून काढतात. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, त्याला जी वधू हवी आहे ती डागविरहित, सुरकतीविरहित, शुभ्र वस्त्र लिहिलेली अशी त्याला नवरी पाहिजे. आणि ते तुम्ही आणि मी आहोत, आणि आमचं काम आहे आम्ही स्वतःला पवित्र राखले पाहिजे. हालेलुया. 1 थेसलोनिकचा 4 अध्याय 7 वचनामध्ये काय म्हटलंय की देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी पाचारण केले नाही, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, पेत्र ज्याने प्रभू
येशूला नाकारलं, तो तोंडाने म्हणला मी तुला विसरणारच नाही, मी तुझ्यासाठी जीव देईन. पण येशूला अंतःकरण ठाऊक होतं. आम्ही किती म्हणत असतो येशूला, नाही मी खूप विश्वास ठेवला, विश्वास काय उपयोग नाही ते विश्वासाचा, तर कृतीच नाही त्याला विश्वास म्हणण्याचा अर्थ नाही. तो पेत्र ज्याच्या सावलीने लोक बरे होते. हालेलुया, हे पवित्रता आहे. हालेलुया. पाऊल इतका पवित्र होता की तो युथुक नावाचा तरुण ज्यावेळेस माडीहून पडला, तो मेलेल्या अवस्थेत होता, परंतु ज्यावेळेस पौलाने त्याच्यावर पाखर घातली, त्याच्यासाठी प्रार्थना केली, ते उठून उभा राहिला. हालेलुया. ही पवित्रता आहे, ही शुद्धता आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आमच्यामध्ये देखील त्या गोष्टी असाव्यात, तर आम्ही स्वतःला पवित्र केलं पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं की आम्हाला अशुद्धपणासाठी पाचारण केलेलं नाही. देवाने तुम्हाला आणि मला जगापासून वेगळं केलेलं आहे. प्रारंभापासूनच शब्द आहे की प्रारंभी शब्द होता आणि देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. त्यावेळेस त्याने अंधाराला वेगळं केलं आणि प्रकाशाला वेगळं केलं. आजही तेच आहे की आज जगामधले लोक आणि तुम्ही आणि मी देवाने वेगळं केलेलं आहे. ते वेगळं पण आमचं टिकलं पाहिजे, लोकांनी ते म्हटलं पाहिजे. म्हटलेलं आहे की स्वतःची स्तुती करण्याचा अर्थ नाही, प्रशंसा करावी तर ते दुसरे. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट आपण काय पाहिलेली आहे की देवाचं वचन, दुसरी गोष्ट आपण पाहिली की पवित्रता, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आज्ञापालन. हालेलुया. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये काय म्हटलं की वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला वाटत असेल की देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असावी, तर प्रथम आम्ही त्याची आज्ञा पालन केलं पाहिजे, त्याच्या आज्ञाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते. हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर हवं असेल, जर त्यासाठी तुम्हाला आज्ञा पालन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून नीतीमध्येच म्हटलंय, 19:16 मध्ये म्हटलं की जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षितो. काय म्हटलंय वचनामध्ये वाचा, नीती 19:16 मध्ये काय म्हटलं की जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षितो, जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जरी दर आठवड्याला देवाच्या मंदिरात येत असतात, सर्व काही गोष्टी करत असतात, परंतु आज्ञा पालन जर तुमच्यात नसेल तर देवाचं वचन सांगतं की तो मरेल. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती तुम्हाला जाणवणार नाही. हालेलुया. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय 33 वचन काढा. काय म्हटलंय? हालेलुया. काय म्हटलंय की पण जो माझे ऐकतो, म्हणजे जो देवाचं वचन ऐकतो, त्याची आज्ञा पालन करतो, तो अरिष्टाची भीती नसल्यामुळं स्वस्थ असतो. हालेलुया. आम्ही पाहिलेला येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिष्यांसमवेत जात होता आणि त्या ठिकाणी वादळ सुटला आणि त्या वादळामध्ये येशू नावेत झोपला होता. आरामाला उशाला घेऊन तो झोपला होता. का त्याला माहित नव्हतं की वादळ येणार आहे? हालेलुया. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनात किती वादळ येऊ द्या, येशू सारखं तुम्ही निवांत असलं पाहिजे. हालेलुया. काय म्हटलं या ठिकाणी? पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. वाचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ते वादळ येशू ख्रिस्ताने शांत केलं आणि सांगितलं शांत हो, त्यावेळेस शिष्याने आश्चर्य व्यक्त केलं की वादळ आणि समुद्र देखील याच्या ऐकतात. मग तुम्ही आणि मी जर ऐकलं तर किती आमचं चांगलं. हालेलुया. जे वादळ ते आम्ही शमू शकत नाही, ते समुद्र अफाट आहे, तो जर येशूची आज्ञा पालन करतो तर तुम्ही आणि मी किती केली पाहिजे, कारण स्वतः येशू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना मत्ते 7:24 प्रमाणे
24-25 वचनामध्ये म्हटलंय की यास्तव जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल असं म्हटलं. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आम्हाला आज्ञा पालन करणं खूप गरजेचं आहे. आणि योहान 1:5-3 मध्ये म्हटलं की देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे. आणि त्याच्या आज्ञा खूप भारी नाहीत, आम्हाला खूप अवघड आज्ञा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेल्या नाहीत. लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो. म्हणून त्या देवाच्या आज्ञेकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्या आज्ञा आम्ही पाळलेल्या खूप गरजेचं आहे. 1 शमूएल 15:22 मध्ये शमूएल काय म्हणत आहे वाचू आपण. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. कदाचित तुम्ही मंदिरामध्ये खूप खूप मोठे अर्पण आणत असाल, तुम्ही दशमांश देत असाल, सर्व काही गोष्टी करत असताल, परंतु देवाचं वचन सांगतं पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे आहे, येडक्याच्या वफेपेक्षा वचन ऐकणे बरे आहे. हालेलुया. हालेलुया. जरी तुमच्याकडे काही नसेल तर चालेल, परंतु जर तुम्ही देवाच्या आज्ञा पाळाल तर तुमच्याकडे समृद्धी धावत येईल. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, शौलाचं जे पद गेलेलं आहे त्याच्या अवज्ञेमुळे त्याने देवाची आज्ञा पाळली नाही आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागलेला आहे. शौल देखील परमेश्वराला मानणारा होता, आम्ही देखील परमेश्वराला मानणारे आहोत, परंतु जर अजूनही आम्ही त्याची अवज्ञा करत असू तर काय उपयोग नाही. आज किती लोक कमी आहेत, कुणालाच देवाबद्दल आदर नाही. आमच्या समस्या, आमचे आजार आम्ही घेऊन बसतो. आमच्याकडे कारण खूप असतात. चर्चला काय आलं तर पाहुणे आले, चर्चला काय आलं तर पोट दुखत, चर्चला काय आलं तर काम होत. तुम्हाला सांगतो, पाळकीनबाईला आणि मला आत्ताही काम आहे, लक्षात ठेवा. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही त्याला आदर केला पाहिजे. हालेलुया. ज्याने तुम्हाला आणि मला दलदलीच्या खाचेतून चिखलातून वर आणलेला आहे त्याचा जर आम्ही आदर करत नाही तर देव देखील तुमचा आदर करणार नाही. हालेलुया. काही असू द्या, किती समस्या असू द्या, किती मोठं संकट असू द्या, देवाच्या मंदिरात जाणं चुकू नका, कारण ही घटका पुन्हा येणार नाही याची नोंद परमेश्वराच्या वळीत लिहिलेली आहे. हालेलुया. त्यावरून कळतं की आमचं देवावर किती प्रेम आहे. आम्ही काय करतो की देवाला दुय्यम स्थान देतो, परंतु ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस आम्ही खूप देवाच्या मागे लागतो. आम्हाला वाटतं की आम्हाला लगेचच बरं झालं पाहिजे, आमची लगेचच सुटका व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, आम्ही तसं वागतो का? देवाबरोबर आम्ही तसं वागतो का? किती आम्ही देवाचा आदर करतो? जर आज सांगितलेलं आहे की आमचं चर्च आहे 10:30 पर्यंत, आम्ही किती वाजता येतो? आज लोक खूप घरी आहेत, त्यांची समस्या घेऊन बसलेली आहे. काही कारण असू द्या, कारण परमेश्वर ऐकत नाही, कारण त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी मार्ग मोकळे केलेले आहे. जर आमची तयारी असेल तर देव आम्हाला आणणार. जर एकदा आमच्या मनाने नाही म्हटलं तर आम्ही येऊ शकत नाही. सैतान आम्हाला हे बंधन आणतो, आम्हाला येशू जवळ येऊ देत नाही. म्हणून देवाच्या लोकांनो, आम्ही नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 34व्या वचनामध्ये म्हटलंय, जो माझ्या दाराशी नित्य जागृत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य आहे. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी धन्य लोक आहोत की आज आम्हाला परमेश्वराचं वचन ऐकायला मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन 1 पेत्र 1:14 म्हणतंय की तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, अज्ञान अवस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. ज्या पूर्वीच्या वासना वगैरे आम्ही सोडल्या पाहिजे आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही ऐकलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. एकदा एक राजा होता आणि खूप समृद्ध तो होता, बुद्धिवान होता, खूप संपत्ती त्याच्याकडे होती, परंतु एक उणीव त्याच्या जीवनामध्ये होती की त्याला
पुत्र संतान नव्हतं. आणि मग खूप विचार करायचा, त्याला वाईट वाटायचं. मग एक दिवस त्याने ठरवलं की राज्यातील जे युवक आहेत, जे त्या योग्यतेचे आहेत, अशा तरुणांना बोलवायचं आणि त्यातून एक जण निवडायचं, असं त्याने ठरवलं. आणि मग त्याने काय केलं, त्याच्या अधीन असलेल्या मंत्र्यांना सांगितलं की कुमार अवस्थेतील जेवढे बी तरुण आहेत त्यांना आपल्या एका मैदानात बोलवा. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि त्या मैदानात, इतकं मोठं मैदान होतं, त्या राज्यातील सर्व कुमार वयाचे जेवढे तरुण होते तेवढे त्या ठिकाणी. मग राजाने काय केलं, त्या प्रत्येकाला एक एक कुंडी दिली आणि काही बियाणं दिली आणि सांगितलं, त्यांना 6 महिन्याचा अवधी दिला. किती? आणि सांगितलं ज्याच्या कुंडीमध्ये खूप सुंदर फुलं येतील, ज्याचं कुंडी सर्वात आकर्षक असेल, तोच राजाचा वारसदार होता. आणि मग सर्वांना वाटण्यात आलं. आणि असं करता करता 6 महिने झाले आणि तो दिवस आला. आणि त्या मैदानात इतकी गर्दी जमली आणि त्या ठिकाणी इतके फुलं, इतके सुंदर सुंदर कुंड्या त्या ठिकाणी दिसायला लागल्या, इतकी हिरवळ त्या ठिकाणी दिसली. आणि त्यामध्ये एक मुलगा होता, किशोरवयीन. त्याच्या कुंडीमध्ये काहीच आलं नव्हतं आणि तो लपायचा असा, कुणी पाहू नये म्हणून. आणि मग त्याचे शेजारी जे होते ते त्याला हसायचे, त्याला चिडवायचे. आणि असं असताना सर्वांचं त्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं असताना राजा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं की खूप कुंड्या आहेत, खूप पुष्कळ चांगले चांगले फुलं आहेत, बगीच्यासारखं त्याला खूप भासलं. आणि त्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं, त्याच्या कुंडीकडे गेलं. आणि तडक तो त्या मुलाकडे गेला आणि त्याला त्याचा हात धरला आणि त्याने त्याला पुढं आणलं आणि राजासनावर बसवलं. हे पाहिल्याबरोबर सर्व लोकांना आश्चर्य वाटलं की आमच्या कुंड्या इतक्या फुलल्यात, इतके चांगले फुलं झालेले आहेत आणि आम्हाला बसवलं नाही. मग राजाने सांगितलं की तुम्ही खूप सुंदर फुलं या ठिकाणी उगवलेले आहेत, तुम्ही सर्व काही चांगलं केलेलं आहे, परंतु लक्षात ठेवा, कुंडी आणि मी तुम्हाला काही बीज दिले होते, ते बीज जे आहे ते प्लास्टिकचे होते. आणि त्या प्लास्टिकच्या बीजामधून कधीच फुल येऊ शकत नाही. परंतु ह्या मुलाने कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही, जी आज्ञा केली होती तिचंच पालन केलं आणि आहे तसं त्याने ते स्वीकारलं आणि तो आला. म्हणून आज तो या योग्यतेचा आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, आज्ञा पालन केल्यामुळं तुम्हाला देव उंच करतो. हालेलुया, हालेलुया. योसेफाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही पाहिलं तर खूप संकटातून तो आला, परंतु देवाच्या आज्ञा पाळण्यात अतिशय तत्पर असा होता, देवाला भिवून लागणार होता, देवाच्या विरुद्ध त्याने कधीही पाप केलं नाही. आणि परमेश्वराने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनवला. हालेलुया. पहा, देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये जर देवाची उपस्थिती हवी असेल तर लक्षात ठेवा, 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, त्याचं वचन आमच्या अंतःकरणात असायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय सांगितली मी? पवित्रता. आपल्यामध्ये पवित्रता असलं पाहिजे. देव म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील प्रत्येक आचरणात, म्हणजे आमचं बोलणं सुद्धा चांगलं पाहिजे. आम्ही एखाद्याला जर बोलतो तर असं बोललं नाही पाहिजे की त्याला सुया भोकसल्यासारखं, तलवार चालवावी असं आम्ही बोलता कामा नाही. लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट जी आहे ती आहे आज्ञापालन. आणि आम्ही देवाच्या वचनाची आज्ञापालन आम्ही केलं पाहिजे. या जर गोष्टी आमच्यामध्ये असतील तर आमच्यामध्ये देवाची उपस्थिती 100% असणार. आम्ही कुठे जाऊया, कुठल्याही घरी आम्ही जाऊ द्या, आमच्या घरात जाऊ द्या, त्या ठिकाणी ती उपस्थिती राहणार आहे. परमेश्वर करू या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद. नेत्रबंद करूया आपण. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू मास्टर लॉर्ड. हालेलुया.
थँक्यू जीसस. आपल्यामध्ये पाळीची बाई आहे त्यावेळेस आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. चालेल. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू मी तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल प्रभू तुला धन्यवाद देतो. खरोखर तू परमेश्वर विद्या आज तुझ्या दासाद्वारे तू परमेश्वर विद्या तू आमच्यासोबत बोलत आहेस. खरोखर तू परमेश्वर विद्या ही सृष्टी प्रभू परमेश्वर विद्या कदाचित नष्ट होईल, परंतु प्रभू परमेश्वर विद्या तुझं वचन हे सत्य आहे माहिती ते पाणी ते कधीही नष्ट होणार नाही. परमेश्वर पिता तुझ्या नावाला धन्यवाद देतो की सुंदरशा वचनाकरिता आम्हा प्रत्येकाची भेट घेतलेली आहे. परमेश्वर पिता तू पवित्र देव आहेस आणि पवित्रतेशिवाय आम्ही तुला पाहू शकत नाही. माझ्या ते पाहून तुझी ती पवित्रता आमच्यामध्ये तू दे. प्रभू तुझ्या वचनाचं भय तू आमच्यामध्ये दे. माझ्या पा वचनाप्रमाणे आचरण करणारे तू आम्हाला बनवायचे ते पा आणि खरोखर करू शकतो. परमेश्वर पिता आम्ही माझ्या ते पा करू शकतो. तुझा गौरव आमच्या जीवनात खाली करावं होय असं देणे तू करवायचे ते पा होय करू शकतो. परमेश्वर पिता कारण अंतःकरण पारखणारा जीवन देतो आहे. प्रभू परमेश्वर पिता मनुष्य माझे पाहतो, परंतु अंतःकरण आमचे विचार प्रभू परमेश्वर पिता जाणारा जिवंत देतो आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर पिता प्रभू सुंदरशा वचनाद्वारे आमच्या सोबत बोला तुला धन्यवाद पाहिजे ते पा उद्या प्रभू हे वचन आमच्या अंतःकरणामध्ये खोलवरून जाऊ दे आणि याद्वारे 100 पट पीक देणारे तो प्रत्येकाने बनव अशा मी तुला विनंती करत आहोत. प्रभू परमेश्वर पिता चालताना बसताना उठताना माझ्या ते पाणी असताना आम्ही तुझं प्रत्येक वचन स्मरण करून तुझं पाय धरून तुझ्या इच्छेनुसार चालावं यासाठी आम्हा प्रत्येकाचं सांगितलं कर. होय परमेश्वर तू दयाची पाकर तुझं येणं अत्यंत जवळ झालं असताना माझ्या ते आध्यात्मिकरित्या आम्हा प्रत्येकाला तयार आणि माझ्या ते तयार कर. दाग आणि स्वीकृती विरची प्रभू परमेश्वर त्या वधू आम्हा प्रत्येकाला बनव अशा विनंती करतो. दयाने प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातात आमचं जीवन समर्पित करत आहोत. तो आमचं सहाय्य मदत कर. पुन्हा एक बार माझ्या ही मंडळी प्रभू आम्ही तुझ्या हातात समर्पित करत आहोत. प्रभू परमेश्वर पिता भविष्य प्रभू खरोखर प्रभू परमेश्वर पिता मंडळीच्या गरजेनुसार तू त्यांना दिलेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वचनात वाढण्यासाठी या मंडळीचं तू विशेष सहाय्य मदत कर अशी तुला विनंती करत तिथून पुढचं वेळ काळ समय आणि मग प्रत्येकाचं जीवन लेवण्याच्या पवित्र समर्पित करत येशूच्या स्वयं मागते माझ्या पित्यात